इयत्ता 5वी गणित सेमी पॅड प्रश्न तिसरा. पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा तोंडी परीक्षेसाठी असतो. राईट द गिवन नंबर इन वर्ड. 86,392. मग 86,392 बघा. अशा प्रकारे मी 5वीचा पेपर काढलेला आहे. पेपर चांगल्या प्रकारे पेपरचा सराव करा. ह्या पेपरच्याच अनुसरून तुम्हाला पेपर येणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे पण पेपर बघता येतील. अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयांचे पेपर पाहिजे आहेत तसे तुम्ही ती कमेंटमध्ये सांगत चला. आणि ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा म्हणजे तुम्हाला पुढचे पण पेपर बघता येईल. एज्युकेशनविषयी वेगवेगळे व्हिडिओ पण टाकले जातात. आता प्रश्न बी बघतोय आपण. राईट द 5039 इन द फिगर्स. बघा आता इथे वर्ड्समध्ये लिहायचं होतं, मग ते लिहिलं वर्ड्समध्ये. आता इथे एक्सप्लेन करायचं. डी बघा, डिसेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंगप्रमाणे लिहायचं आहे पेपर खूप सोपा आहे. आणि प्रॅक्टिस करा, पेपरची सराव करा आणि आउट ऑफ मार्क्स पाडा मॅथच्या पेपरला. ॲडिशन दिलेलं आहे, ॲडिशन व्यवस्थित सॉल्व करा. सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शन पण व्यवस्थित बघा मी आता ॲडिशन सॉल्व करून दाखवलं आहे. सबट्रॅक्शन हे तुम्हाला सॉल्व करायचे. काही आन्सर हे तुम्ही पण सॉल्व करा म्हणजे तुम्हाला काय आहे त्या प्रत्येकाचा सराव करा. पेपर अजून 2 दिवस उशीर आहे, त्याच्यामुळे तुमचा सराव होईल आणि पेपर चांगल्या प्रकारे तुम्ही सोडवशाल. मल्टिप्लिकेशन, जीमध्ये मल्टिप्लिकेशन, एचमध्ये डिवायडेशन आहेत. क्वेश्चन 4 राईट टू प्राईज म्हणजे 2 डिजिट नंबर लिहायचे होते तर मी 19 एक 29 लिहिले. क्रो प्रायमरी नंबर्स 11 and 13. सी फॅक्टर्स आणि एन 48 म्हणजे फॅक्टर्स पाडायचे होते 48 नंबरचे. मग 1 2 3 4 6 8 11 12 16 24 आणि 48. क्वेश्चन 5 3 and 3 क्वाड्रंटर किलोग्रॅम 3750 ग्रॅम. 5 लिटर मग 5000, 1000 मग 10 ग्रॅम, 400 मग 4 ग्रॅम. बी क्वेश्चन बघा. इफ राईट अ लेंथ 4 मीटर 40 इन 5 सेंटीमीटर 4 मीटर्स. बघा याच्या प्रकारे मी व्यवस्थित क्वेश्चन लिहिलेला आहे आणि व्यवस्थित क्वेश्चनचं आन्सर तुम्ही लिहा. एकदम सोप्या पद्धतीने मी सॉल्व करून दिलेलं आहे. त्याची प्रॅक्टिस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा म्हणजे तुम्हाला अजून व्हिडिओ बघायला भेटतील. क्वेश्चन 6 आणि 7 खूप सोपा आहे म्हणून तिथे मी मेन्शन केलेलं नाही. तुम्ही पेपरमध्ये बघून व्यवस्थित सॉल्व करा. क्वेश्चन 7व्यातला 7मधला ए आणि ABCD सॉल्व केलेला आहे. इथे 8 क्वेश्चन आहे. बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन 9 बघा. 60 रेक्टेंगल फेस म्हणजे हे रेक्टेंगल काउंट करायचे किती रेक्टेंगल ते रायटिंगमध्ये लिहायचे आहे तुम्हाला. बीमध्ये पण तसंच आहे, मी आन्सर पण लिहून दिलेला आहे. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करा. 10 क्वेश्चन बघा. ट्रू अँड फॉल्स तर दोन्ही आन्सर हे ट्रूज आहे. क्वेश्चन बी बघा. क्वेश्चन बीमधलं पण मी डिवाईड करायचे ते पण सॉल्व करून दिलेलं आहे. त्याची पण तुम्ही प्रॅक्टिस करा, सराव करा म्हणजे तुम्हाला पेपर एकदम सोपा जाईल. तुम्हाला अजून व्हिडिओ बघण्यासाठी, अजून एज्युकेशनचे व्हिडिओ बघण्यासाठी, वेगवेगळ्या पेपरची माहिती घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.